बुद्रुक येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुलाब व पुष्पहार अर्पण करण्यात आले। या शिवजयंती निमित्त कोल्हार बुद्रुक गावचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी महाराजांच्या प्रतिमेला गुलाब व पुष्पहार अर्पण केले। तसेच उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वर खर्डे, गोरख खर्डे, धनंजय दळे, स्वप्नील निबे, अनिल पाटील खर्डे, ॲडव्होकेट सागर बांगरे, युवराज बांगरे, सचिन कोळसे, विजय गोहर, संतोष जोरवेकर, संतोष राजभोज तसेच भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, श्यामभाऊ गोसावी, वसंतराव मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण साहेब यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण आणि रयतेसाठी केलेले अतुलनीय कार्य यातून आपण बोध घेणे गरजेचे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण आजही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांनी त्यांच्या राजकारणात, युद्धनीतीत आणि प्रशासनात धर्मनिरपेक्षता आणि न्याय यांना प्रथम स्थानी ठेवले। त्यामुळेच ते केवळ मराठ्यांचेच नाही तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान ठरले आहेत। शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन असा होता की प्रत्येक माणूस प्रथम एक मानव आहे, त्यानंतर तो कोणत्या धर्माचा आहे हे महत्त्वाचे नाही। त्यांच्या सैन्यात, प्रशासनात आणि दरबारातही हिंदू तसेच मुस्लिम अधिकारी मोठ्या पदांवर कार्यरत होते। शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणत्याही धर्माच्या लोकांवर अन्याय झालेला नाही। त्यांनी कोणालाही जबरदस्तीने धर्म बदलायला लावला नाही। उलट त्यांनी मुसलमानांच्या हक्कांचे संरक्षण केले। उदाहरणार्थ, अफजल खानाचा वध झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबाला शिवाजी महाराजांनी सुरक्षित ठेवले। पोर्तुगीज व मुघलांनी जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकरणे घडले, पण शिवाजी महाराजांनी असे कधीच केले नाही। अशा दररोज ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी लगेच आपल्या शिर्डी प्राईम न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।